नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2026 चा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा डिटेल्स मध्ये न चुकता माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राइब करून घ्या एवढीच विनंती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 ची परीक्षा इथून पुढे या ठिकाणी एमपीएससी घेणार आहे. गट क मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी कधीच या ठिकाणी एमपीएससीचा इथून पुढे आधी फॉर्म भरलेला नाही त्यांना सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. नंतर प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे. मोठी प्रोसेस आहे. त्यासाठी न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरलेले आहे, आधी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, आधीच प्रोफाईल आहे, त्यांनी लॉग इन बटनावरती येथे क्लिक करून या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून फॉर्म भरू शकतात. परंतु जे नवीन आहे त्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर ही येथे लिंक भेटेल फॉर्म भरण्याची. लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 साठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. या पुस्तकामध्ये एकूण 62 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये तलाठी भरतीसाठी एकूण 2023च्या 57 प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. आणि विशेष म्हणजे प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये जवळपास 6,200 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये पुस्तक खरेदी करा. आणि जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर Amazon फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पर्याय 2 ऑप्शन दिसतील. ईमेल आयडी तुमचा रेग्युलर चालू असणारा ईमेल आयडी बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर रेग्युलर चालू असणारा मोबाईल नंबर टाका. नंतर टाकल्याच्या नंतर इथं गेट ओटीपी बटनावर क्लिक करा. ईमेलचा ओटीपी बरोबर इथे टाका आणि व्हेरीफाय ओटीपी बटनावर क्लिक करा. नंतर त्याचप्रमाणे मोबाईल नंबर टाका, गेट ओटीपी बटनावर क्लिक करा. ओटीपी येईल बरोबर टाका आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. आता इथं तुमचा पासवर्ड बरोबर टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. ही काळी रेषा हिरवी होत नाही तोपर्यंत तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग आहे असं मानलं जाणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रॉंग पासवर्ड टाका. 2-3 पासवर्ड उदाहरण म्हणून मी देत आहे. इथं पासवर्ड टाका. तोच पासवर्ड पुन्हा इथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जन्मतारीख सिलेक्ट करा. जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी इथे क्लिक करा. नंतर या एरोवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमची जे ही जन्मतारीख आहे, जे वर्ष आहेत ना ते सिलेक्ट करा. समजा 1997 टाकली. त्याच्यानंतर जो ही महिना आहे तो महिना इथे सिलेक्ट करा. महिना सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमची जी ही तारीख आहे ना जन्माची ती तारीख इथे सिलेक्ट करा. बरोबर तुमची जन्मतारीख इथे येऊन जाईल. खाली विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरून घेण्यासाठी नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करा. सायबर कॅफेवाल्यांचा नंबर आहे, ते तुम्हाला फॉर्म भरून देतील. इतर माहिती विचारण्यासाठी लिंक मागण्यासाठी तिथे या ठिकाणी मेसेज करू नका. ते तुम्हाला तिथे रिप्लाय देणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचं या ठिकाणी टोपण नाव काय होतं ते टाकायचं आहे. टोपण नाव टाकायचं आहे पहिलं या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचा बालपणीच्या मित्राचं नाव इथे टाका. ब्लड ग्रुप येथे टाका. माहित नसेल तरी अंदाजित टाकून द्या. ठीक आहे. HSC 12वी पासिंग वर्ष कोणतं आहे ते टाका. त्याच्यानंतर आवडत्या शिक्षकांचं आडनाव टाका. त्याच्यानंतर आवडत्या खेळाडूचं नाव टाका. पूर्ण माहिती या ठिकाणी पूर्ण भरू नका. फक्त पहिल्या नावाची माहिती भरा. या ठिकाणी पूर्ण नाव टाकत बसू नका. वरील माहिती सर्व बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर इथं खाली रजिस्टर बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता इथे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. जोही तुम्ही ईमेल आयडी टाकलेला होता तो ईमेल आयडी बरोबर इथे टाका. आणि जोही पासवर्ड तयार केला होता तो इथे टाकून घ्या आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर जो कॅप्चा येईल तो जशाचा तसा टाका आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन अकाउंट तुमचं बनेल. त्यासाठी प्रोफाईल क्रिएशन करावे लागणार आहे. प्रोफाईल क्रिएशन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता खाली स्क्रोल करा. आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे प्रोफाईलचा. या ठिकाणी होल्डिंग आधार कार्ड, इथं तुमच्याकडे आधार कार्ड आहे की नाही येस कंपल्सरी तुम्हाला इथे करायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर बरोबर इथे टाकून घ्या. नंतर आधार कार्ड वरती जशाप्रमाणे नाव आहे ते इथे टाकून घ्या. नंतर इथं स्वतःचं आडनाव इथे टाकून घ्या कॅपिटलमध्ये. त्याच्यानंतर पहिलं म्हणजे स्वतःचं नाव टाका आणि इथं मिडल नेम या ठिकाणी वडिलांचे नाव इथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. आता इथे तुम्हाला तुमचं इंग्लिशमध्ये 10वीच्या रिझल्ट वरती नाव आहे इंग्लिशमध्ये बरोबर पूर्ण नाव इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर मराठीमध्ये पूर्ण नाव इथे बरोबर टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आईचे नाव पहिले नाव टाका, पूर्ण नाव टाकू नका. त्याच्यानंतर इथं जेंडर मेल फिमेल इथे सिलेक्ट करा. मी पुरुषाचा फॉर्म भरत आहे त्याच्यामुळे मेल करणार. त्याच्यानंतर इथं खाली नॅशनॅलिटी इंडियन तुम्ही सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर इथं मदर टंग, इथं या ठिकाणी मराठी भाषा इथे सिलेक्ट करा. इथे मॅरिटल स्टेटस, आता या ठिकाणी मॅरिड अनमॅरिड जे तुम्ही आहात ते इथे करायचं आहे. ठीक आहे, हे मी इथे करून घेतो. त्याच्यानंतर मराठी भाषा लिहिता येते येस, त्याच्यानंतर वाचता येते येस करा, आणि स्पीक बोलता येते येस करा. ठीक आहे, नंतर खाली स्क्रोल करा. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची उंची इथे बरोबर टाकायची आहे. आरटीओ पीएसआय अशा पदांना ती आवश्यक असते, त्याच्यामुळे बरोबर टाकणे गरजेचं आहे. बरोबर इथे तुमची उंची टाकून घ्या. त्याच्यानंतर वजन किती आहे बरोबर टाका. समजा उंची आहे इथं 162 तर बरोबर टाकली. उंची आहे, वजन आहे 49 तर बरोबर टाकले. चेस्ट, आता इथं पुरुषांना या ठिकाणी छाती किती आहे आणि फुगवून छाती किती होते बघू शकता. अशा प्रकारे इथे टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जी ही कॅटेगरी तुमची आहे ना, ती इथे तुम्ही बरोबर इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, नंतर खाली बेंच मार्क, तुम्ही अपंग वगैरे आहात का असेल तर येस करा. येस केल्याच्या नंतर जी माहिती टाकायला येईल ती पूर्ण भरणे अनिवार्य राहील. जर नसेल तर नो करा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ठीक आहे काय राहिलेलं आहे वरती, एक मिनिट, सर्व माहिती झालेली आहे. आता नंतर पुन्हा खाली स्क्रोल करा. आता इथं खाली आल्याच्या नंतर इथं या ठिकाणी बेंचमार्क अपंग आपण नो केलेला आहे. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन म्हणजे खेळाडू आहात का, आरक्षण घ्यायचं असेल तर येस करा, असेल सर्टिफिकेट वगैरे तर येस करा, अन्यथा नो करा. इथं नो करतो. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटला जॉब आहात का, येस असेल तर येस करा. बीएमसी मध्ये कामाला आहात का, येस नो करा. त्याच्यानंतर बीएसटी बेस्ट मध्ये या ठिकाणी कामाला आहात का असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर इथे कंपल्सरी तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का, हा देखील ऑप्शन येस करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथं तुम्ही काय डोमिसाइल सर्टिफिकेट क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून इश्यू झालं ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचे कधी इश्यू झालेलं आहे डोमिसाइल त्याच्या या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करा. त्याच्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करा. आता वरती इथं मी ओपन कॅटेगरी चॉईस केलेली आहे. त्याच्यामुळे जर समजा मी दुसरी कॅटेगरी चॉईस केली तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर, कोणत्या जिल्ह्याकडून इश्यू झाले ते, त्याच्यानंतर इश्यूइंग डेट टाकायला येईल. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे आहे का नाही ते टाकायला, परंतु ओपनच्या विद्यार्थ्याचा मी येथे फॉर्म भरत आहे. त्याच्यानंतर इथं ऍडिशनल डिटेल्स टाकायचे. ऍडिशनल डिटेल्स मध्ये काय येईल तर इथे बघू शकता. जर तुमच्याकडे इथं बघू शकता, समजा येस केलं तर इथं प्रकल्पग्रस्त असेल तर येस नो करा. भूकंपग्रस्त असेल तर येस नो करा. अंशकालीन पदवीधर असेल तर येस नो करा. अशा प्रकारची माहिती येथे तुम्हाला टाकायला येणार आहे. याच्यापैकी कोणतंही आरक्षण माझ्याकडे लागू नाही, मला नाही, तर त्याच्यामुळे मी इथे नो करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, येस नो करायचं आहे. इथं नो बटनावरती मी इथे क्लिक करणार आहे. ठीक आहे, जे असेल तेच येस करा, अन्यथा येस केल्याच्या नंतर माहिती तुम्हाला टाकावी लागणार आहे. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. आता इथे बघू शकत आहात स्टेप 1 कंप्लीट झालेला आहे. ग्रीन टिक येथे आलेले आहे. अशा प्रकारे सर्व टिक येणे गरजेचं आहे. आता स्टेप 2 बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, इथे तुम्हाला बरोबर तुमचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस मोठा असेल तर निम्मा इथे 3 लाईन मध्ये तुम्ही टाकू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जोही तुमचा जिल्हा असेल, जेही तुमचं राज्य असेल, आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे तुमचा जो असेल तो इथे जिल्हा तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, आता वेबसाईट लोडिंग घेत आहे. जो या ठिकाणी जिल्हा असेल तुमचा तो इथे जिल्हा सिलेक्ट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका इथे तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, नंतर आता इथे तुमचा जोही तालुका असेल तो सिलेक्ट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर जेही तुमचं गाव असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा बरोबर पिनकोड इथे टाकून घ्या. ठीक आहे, जर तुमचे दोन ऍड्रेस असेल, परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस, हे दोन ऍड्रेस असेल, दोन्ही ऍड्रेस असतील तर दोन्ही इथे टाकून घ्या. जर एकच ऍड्रेस असेल तर या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करा. दोन्हीकडे सारखेच ऍड्रेस होतील. सर्व माहिती बरोबर आहे खात्री करा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. आता इथे ऍड्रेस टाकल्याच्या नंतर स्टेप 2 कंप्लीट झालेला आहे. स्टेप 3 वरती इथे क्लिक करा. आता इथं काय आहे, तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट, फौजदारी गुन्हा किंवा एमपीएससी युपीएससी ने प्रतिबंधित केलं असेल तर येस नो करायचं आहे. जवळजवळ सर्व हे ऑप्शन नो करायचे आहेत. तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट, फौजदारी गुन्हा, खटला वगैरे काही असेल, चालू असेल तरच येथे येस करून त्याची माहिती तुम्हाला टाकणे अनिवार्य आहे. बाकी सर्व केसमध्ये इथे नो करायचे आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकता, शाळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही बक्षीस वगैरे, प्रमाणपत्र वगैरे भेटलं आहे का, ही माहिती टाकायची आहे. परंतु ही माहिती काहीच गरजेची नाही टाकली तरी देखील चालेल, याचा काही फायदा नाही. ही माहिती माहिती बरोबर आहे हे खात्री करा आणि सेव्ह बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, आता काय करायचं आहे,
तुम्हाला या ठिकाणी जी पुढचा टप्पा आहे ना, एज्युकेशनल क्वालिफिकेशन माहिती टाकायची आहे, ती सर्वात महत्वाची आहे. ठीक आहे, ती आपण इथे बघूयात. आता इथं या चौथ्या स्टेपवरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे 10वीची माहिती ऍड करायची आहे. 10वीची माहिती ऍड करायची आहे. एसएससी तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर 10वी इथे एसएससी पुन्हा एकदा इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं पुढे या स्टेट, तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्यातून केले असेल तर महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटीसाठी इथं स्टेट बोर्ड हा पर्याय इथे निवडा. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन तुम्ही 10वी पास आहात, पास या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर 10वी कोणत्या वर्षी पास झाले ते वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि कम्प्लिटेशन दिवस सिलेक्ट करा. ठीक आहे, ते टाकल्याच्या नंतर इथं अटेम्प्ट पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही पास झाला असेल तर फर्स्ट एक टाका. त्याच्यानंतर तुमची टक्केवारी किती आहे, समजा मला टक्केवारी आहे इथं 60.22 अशा प्रकारे इथे टाका. त्याच्यानंतर तुम्ही किती महिने या ठिकाणी 10वी मध्ये होता तर 12 महिने आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रेड तुमच्या टक्केवारीनुसार फर्स्ट क्लास सेकंड क्लास जे असेल तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मोड म्हटलं आहे, रेग्युलर बटनावरती इथे क्लिक करा. त्याच्यानंतर इथं 10वीचा जोही रोल नंबर आहे तो इथे टाकून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 10वीचं पासिंग वर्ष कोणतं आहे ते टाका. त्याच्यानंतर पासिंग महिना टाकल्याच्या नंतर जे वर्ष आहे ना पासिंगचं ते इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे, आता ही माहिती काय करा, ही माहिती सेव्ह करा. ठीक आहे, ऍड या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, 10वीची पूर्ण माहिती टाकल्याच्या नंतर ऍड बटनावरती इथे क्लिक करा. आता इथे 10वीची सर्व माहिती मी इथे टाकून घेतलेली आहे. ऍड बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, आता ही काय झालेली आहे, 10वीची माहिती ऍड झालेली आहे. आता पुन्हा इथं बघू शकता ही 10वीची वरती पूर्ण माहिती ऍड झालेली आहे. आता इथं काय करा, सिलेक्ट क्वालिफिकेशन वरती जाऊन एचएससी म्हणजे 12वीची माहिती इथे सिलेक्ट करा. ठीक आहे, 12वीची माहिती ज्याप्रमाणे 10वीची माहिती टाकली त्याचप्रमाणे इथे सर्व माहिती टाकून घ्या. ऍड बटनावरती इथे क्लिक करा. आता इथे बघू शकता संपूर्ण 12वीची माहिती मी इथे टाकून घेतलेली आहे. आता ऍड बटनावरती इथे मी क्लिक करतो. ठीक आहे, ऍड बटनावरती मी इथे क्लिक केलेलं आहे. आता बघू शकता 12वीची माहिती इथे ऍड झालेली आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढी पण आहे शिक्षण आहे तेवढी या ठिकाणी माहिती ऍड करून घ्या. आता ग्रॅज्युएशनची मी इथे ऍड करतो. ठीक आहे, आता मी इथे ग्रॅज्युएशनची माहिती टाकलेली आहे. ऍड बटनावरती इथे अशा प्रकारे टाकून क्लिक करा. आता बघू शकता सर्व माहिती ऍड झालेली आहे. त्याच्यानंतर अजूनही या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेशन वगैरे ऍड करायचं असेल, टायपिंग वगैरे झालं असेल तर खाली सर्टिफिकेशन वरती जाऊन ऍड करू शकतात. फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यामुळे एवढीच माहिती टाकणार आहे आणि इथं सेव्ह बटनावरती इथे मी क्लिक करणार. आता कन्फर्म करायचं आहे, बरोबर असेल तर बटनावरती कन्फर्म बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, आता ही माहिती बरोबर येथे सेव्ह झालेली आहे. आता 5व्या स्टेप मध्ये क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे अनुभव असेल तर यस करायचा आहे आणि अनुभव तुम्ही संपूर्ण माहिती कशाचा आहे, कोणत्या पदाचा संपूर्ण माहिती इथे टाकू शकता. इथे नाही माझ्याकडे त्याच्यामुळे नो इथे बटनावरती क्लिक करणार आणि सेव्ह बटनावरती इथे मी क्लिक करतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर 6वी स्टेप तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. 6व्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सही अपलोड करायची आहे. फोटोची आणि सहीची साईज ही 50 केबीच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. फोटोची जी उंची आणि रुंदी आहे, फोटोची या ठिकाणी जी रुंदी आहे ना 150 ते 130 असणे या दरम्यान असणे गरजेचे आहे आणि उंची जर 150 ते 160 असणे गरजेचे आहे आणि सहीची सहीची रुंदी 125 ते 130 असणे गरजेचे आहे आणि उंची 50 ते 60 या दरम्यान असणे गरजेचे आहे. आता इथं फोटो आणि सही तुम्ही अशा प्रकारे इथे अपलोड करून घ्या. ठीक आहे, फोटो आणि सही अपलोड झाल्याच्या नंतर इथं हा चेकबॉक्स या बटनावरती इथे क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करा. सेव्ह केल्याच्या नंतर इथं सबमिट अँड लॉक प्रोफाईल या बटनावरती इथे क्लिक करा. नंतर इथं कन्फर्म बटन येईल त्या बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपली या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशनची अपडेट म्हणजे पूर्ण माहिती ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी माय अकाउंट याच्यावरती काही माय ऍप्लिकेशन वरती जाण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी आपण कोणकोणत्या पदांना पात्र आहोत हे बघणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण तलाठी भरती गट क साठी फॉर्म भरत आहोत त्याच्यामुळे व्ह्यू या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, तुम्ही जो फॉर्म भरलेला होता ओपन होईल आणि डायरेक्टली बॅक होईल, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारचे इथे दिसेल. ही जे कोणकोणती पदे आहेत ना इथे तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, आता चेक इलिजिबिलिटी म्हणजे आपण कोणत्या पदांना पात्र आहोत हे तुम्हाला बघायला भेटेल. येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे,
आता याच्यावरती मी क्लिक केलेले आहे. तुमच्या नेटवर्क प्रमाणे इथे स्क्रोलिंग झालेलं बघायला भेटेल. आता इथं बघू शकता इंडस्ट्री इन्स्पेक्टर या पदासाठी मी अपात्र आहे, नॉट इलिजिबल दाखवलेलं आहे. कारण माझ्याकडे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नाही आणि जो विषय लागतो तो विषय देखील नाही. त्याच्यानंतर बघू शकता टॅक्स असिस्टंट या पदाला मी पात्र नाही. इथं या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट मी ऍड केलेले नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली करतो. खाली आल्याच्या नंतर बघू शकता टेक्निकल असिस्टंट डायरेक्टरेट ऑफ इन्शुरन्स 2026 या पदाला मी पात्र आहे. इथे ग्रीन दाखवलेलं आहे. जेवढं पण ग्रीन दाखवेल या पदांना तुम्ही पात्र आहात असे समजायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर बघू शकता पात्र अपात्र पोस्ट दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर बघू शकता विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे तलाठी, आपण त्याच पदाला फॉर्म भरत आहोत. तर इथं पात्र आहोत या पदासाठी. बघू शकता इथे कोणकोणत्या पदांना पात्र आहात इथे सर्व लिस्ट दिसत आहे. आता हे बघत बसू नका, खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला जेवढे पण हे या ठिकाणी 5 पदे दिसत आहे. तुमच्या या ठिकाणी शिक्षण जास्त असेल तर इथं जास्त पदे दिसतील, टायपिंग जर असेल तर इथं जास्त पदे दिसतील. इथं फक्त मी ग्रॅज्युएशनची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे बघू शकता इथे या 5 पदांना मी इथे पात्र आहात. आता या ठिकाणी 5ही पदांना जर फॉर्म भरला तर तेवढीच फी आहे आणि एक पदाला फक्त तलाठीला भरला किंवा इतर कोणत्याही एकच पदाला भरला तरी देखील तेवढीच फी असणार आहे. माझ्या अंदाजे तुम्ही सर्व पदांना टिक राहू द्यात. ठीक आहे. त्याच्यामुळे सर्व माहिती इथे बघून घ्या, सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा. जर तुमच्या प्रोफाईलमध्ये या ठिकाणी तुम्हाला काही बदल करायचा आहे, काही माहिती आता इथून मागे भरताना जर चुकली असेल तर इथे या ठिकाणी बघू शकता माय अकाउंट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. माय अकाउंट वरती क्लिक करा. इथं अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी जाईल, तो ओटीपी इथे टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथून मागे प्रोफाईल मध्ये जी माहिती टाकली ती एडिट करू शकता. सर्व माहिती एडिट करता येणार नाही. महत्वाची माहिती जी आहे तीच एडिट करता येईल. मला बदल करायचा नाही, त्यामुळे कॅन्सल बटनावरती मी इथे क्लिक करणार आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन बटनावरती मी इथे क्लिक करतो. ज्याप्रमाणे सांगितलं तलाठीसाठी व्ह्यू बटनावरती इथे क्लिक करा खालच्या. त्याच्यानंतर आपण कोणकोणत्या पदांना इथे चेक इलिजिबिलिटी पदावरती इथे बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथे आपण कोणकोणत्या पदांना पात्र आहोत हे इथे दिसेल. ज्याला भरायचं नसेल, समजा या ठिकाणी तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय याला भरायचं नाही तर अनटिक करू शकता, परंतु सर्वांना भरण्यासाठी एकच फी आहे. त्याच्यामुळे सर्व पदे टिक असून द्यायची आहे. आणि इथं आता तुम्ही सर्व माहिती बरोबर आहे खात्री करून अप्लाय या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथे अप्लाय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल. इथे सॉरी त्याच्या अगोदर इथं तुम्ही सेंटर टाका. एक्झाम सेंटर जेही टाकायचं आहे ते इथे तुम्ही एक्झाम सेंटर टाकून घ्या. त्याच्यानंतर चेक बॉक्स इथं खाली चेक बॉक्स क्लिक करा. त्याच्यानंतर खाली या. ठीक आहे. आता इथं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं तुम्ही जेथून फॉर्म भरत आहात ज्या ठिकाणावरून तुमचं या ठिकाणी ते नाव टाका. त्याच्यानंतर इथं सबमिट अँड पे फीज या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता इथे ऑनलाईन पेमेंट येथे या क्लिकवरती येथे क्लिक करा. नंतर SBI सिलेक्ट करा. नंतर ओके बटनावरती येथे क्लिक करा. ठीक आहे. आता तुमचा या ठिकाणी इथे जास्तीत जास्त या ठिकाणी सोप्या पद्धतीने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला फोनपे जास्त करून सोपे जाणार आहे. हा UPIचा ऑप्शन निवडा. फोनपेचा इथं याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर UPI QR या बटनावरती इथे क्लिक करा आणि पे नाव बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. आता तुमच्या समोर एक स्कॅनर ओपन होईल, त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करा. ठीक आहे. तुमचं पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर इथं अशा प्रकारचा ऑप्शन भेटेल. इथं कंटिन्यू बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला जायचं आहे माय अकाउंट. माय अकाउंट वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. इथं बघू शकता फीज पेड दाखवत आहे. इथं व्ह्यू बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या फॉर्मची प्रिंट डाउनलोड करू शकता आणि पेमेंट स्लिप देखील डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.